जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आज आपण श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हणजे किती पवित्र असतो हे आज आपण बघणार आहोत. आपल्याला कविता पण लहान आम्ही असताना शिकवलेली आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येऊनी ऊन पडे सरसर शिरवे क्षणात येऊनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. म्हणजे अशी ही कविता पण म्हटलेली आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाचे दिवस आणि पाऊस असतो धो धो पडत, म्हणून सगळे नदी नाले ओसंडून वाहतात, सगळ्या नद्यांना पूर येतो आणि त्या रुद्ररूप धारण करतात आणि आपल्याला शेतकऱ्याला आणि आपल्याला वर्षभराचं पाणी आणि धान्य पिकतं या 4 महिन्यामध्ये. असे हे महत्त्वाचे नक्षत्र आहेत. तर अशा या श्रावण महिन्याबद्दल आपण काय बोलावं, किती बोललं तरी कमीच आहे. तर आपण बघतोय की श्रावण म्हणजे काय, तर श्रवण म्हणजे काय, तर ऐकणे. मग काय ऐकायचे, तर भगवंताचे विचार ऐकायचे, भगवंताचे गुणगान करायचे. आपल्याला माहिती आहे की आपण बघतो की आता आषाढी एकादशी झाली की ती लोक पंढरपूरला गेले, तिथे वारकरी गेले आणि आपण आपल्या म्हणजे असं म्हटलेलं आहे की 4 महिने वैकुंठामध्ये म्हणजे शेषशायी नागावर विष्णू भगवान झोपतो आणि ही सर्व जबाबदारी मग कोणावर येते, शिवशंकर आणि आपल्यावर. म्हणूनच मग या 4 चातुर्मासामध्ये व्रत, वैकल्य, तप, उपवास असे आलेले आहे की आपण काय म्हणतो भगवंताला की भगवंता तुम्ही निश्चिंत झोपा, आम्ही तुमचं काम करू. म्हणजे मग पंथी कशी सांगते सूर्यनारायण गेल्यावर की मी प्रकाश देईल जगाला, तसं आपलं पंथीचं काम आहे. आपल्याला पण या सृष्टीमध्ये भगवंताचं काम करायचं आहे. तर भगवंताचं काय काम करायचं, तर त्याचे गीतेचे विचार घराघरात कृष्णाचे विचार न्यायचे आहे. म्हणूनच पहिली पायरी कोणती आहे नवविधा भक्तीची, ते श्रवण. तर श्रवण करणे म्हणजे ऐकणे, मग ऐकणे म्हणजे भगवंताचे विचार ऐकणे. तर अशा या पवित्र महिन्यामध्ये आपण बघतो की श्रावण महिना आला का आपल्याला खूप आनंद होतो, कारण या महिन्यामध्ये खूप सण उत्सव येतात आणि आपल्याला प्रसन्न करतात. आपल्याला हा मानवदेह मिळाला आहे, ही भगवंताची अमूल्य भेट आहे. संसार व्यवहार करायचा, भौतिक जीवन जगायचे, पण केवळ तेवढ्यासाठीच मानवदेह नाही, भगवंताने काही अपेक्षा ठेवून आपल्याला पाठविले आहे या पृथ्वीतलावर. मग चांगले संस्कार जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करून त्याला आवडेल असे जगणे हाच खरा मानव जीवनाचा मुख्य उद्देश आहे. ही गोष्ट विसरून मानव फक्त काय करतो, तर खा प्या आणि मजा करा. फक्त एवढ्याच गोष्टीसाठी मानवदेह आहे का, तर नाही. हे तर पशुपक्षी पण करतात, पण मग मानवाला मन बुद्धी अहंकार भगवंतांनी दिलेला आहे. मग मी या भारतभूमीत आलेलो आहे, माझं भाग्य आहे. आणि संत महापुरुष आपल्याला काही करण्यासाठी सांगण्यासाठी येतात व प्रभूला जोडले गेलेले जीवन सुखी समाधानी शांतीपूर्ण व्हावे याचे आपल्याला मार्गदर्शन करतात. आत्ताच्या काळामध्ये महर्षी पूजनीय दादाजी पांडुरंग शास्त्री गीतेच्या विचारांच्या माध्यमातून मानवाला जागे करण्याचे अद्भुत कार्य केले आहे. स्वाध्यायाच्या माध्यमातून हे विचार आपल्या देशामध्ये व विदेशामध्ये पोचलेले आहेत. त्यांच्याच प्रेरणेने पूजनीय दादाजींच्या आणि दीदींच्या मार्गदर्शनातूनच आपण हे श्रावण महिन्याचे विचार आपण ऐकतो आहे आणि असे हे विचार आपण ऐकून आपलं जीवन फुलवूया. जय योगेश्वर.